त्यानुसार आता मनोज जरांगे मुंबईत दाखल झाले। आपण आझाद मैदानातून आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याशी संवाद साधूया। गिरीश, किती वेळात मनोज जरांगे आझाद मैदानावर दाखल होऊ शकतात, काय अपडेट्स? आता श्रुती नुकतीच उद्घोषणा झालेली आहे। अवघ्या 20 मिनिटांमध्ये मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचणार आहेत। गाड्यांचा मोठा ताफा आहे, हजारोच्या संख्येने ज्या गाड्या आहेत ते त्यांच्या सोबत आहेत आणि दोन्ही लेन ज्या आहेत ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवेच्या तर त्यांच्यासाठी खुल्या करण्यात आलेल्या आहे आणि आजूबाजूची जी वाहतूक आहे ती सुद्धा वळवण्यात आलेली आहे। ही झाली आझाद मैदानच्या बाहेरची परिस्थिती। मात्र आझाद मैदानच्या आतली परिस्थिती सध्या माझा कॅमेरामॅन सिद्धेश नाईक आपल्याला दाखवते कशा पद्धतीचं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे। एक भगवं वादळ ज्याची निर्मिती आपण म्हणतो ती सध्या व्हायला सुरुवात झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतोय, गरजवंत मराठ्यांचा लढा आमरण उपोषणाचा जो बॅनर आहे तो लागलेला आहे। त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, व्यासपीठ उभारण्यात आलेलं आहे। जवळपास 10 फूट उंच इतकं व्यासपीठ जे आहे ते या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मराठा बांधव आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत मोठ्या संख्येने। हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते हम सब जरांगे लढेंगे जितेंगे अशा घोषणा सुद्धा या ठिकाणी देत आहेत। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत आहेत आणि सगळ्यात महत्वाची मागणी ती म्हणजे ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण पाहिजे। या मागणीसाठी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे आणि जोपर्यंत हे आरक्षण मिळत नाही मुंबई सोडायची नाही असा निर्धार या सगळ्या आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी घेतल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। गाण्याचा कार्यक्रम सध्या सुरू आहे, शाहिरी कार्यक्रम सुरू आहेत आणि मराठ्यांमध्ये एक नवस्फुरण निर्माण होईल अशा आशयाची सगळी गाणी आहेत। जरांगे पाटील यांच्या ही दोन दृश्य आपण पाहतो आहोत, हे वाडी बंदर परिसरातलं दृश्य आहे। मनोज जरांगे यांच्या सोबत आलेला हा सगळा ताफा वाडी बंदर परिसरात थांबवण्यात आलेला आहे। संजय सरोदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। संजय सरोदे, मनोज जरांगे यांची गाडी आणि काही गाड्या या आझाद मैदानाकडे निघालेल्या आहेत, कुठपर्यंत या गाड्या पोहोचलेल्या आहेत, किती वेळात पोहोचतील आझाद मैदानात? नक्कीच या गाड्या 100 ते 200 मीटर पर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि 200 मीटर नंतर आझाद मैदानावर जरांगे पाटील पोहोचतील आणि आपण या ठिकाणी बघू शकतो मोठ्या प्रमाणावर समाज बांधव मराठा समाज बांधव या ठिकाणी आलेले होते। जरांगे पाटील यांच्या 5 ते 7 गाड्या व्यतिरिक्त सर्व गाड्या मागे अडवण्यात जे 500 ते 700 मीटरवर अडवण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण मराठा समाज हा पायी आता आझाद मैदानाकडे निघालेला आहे आणि या ठिकाणी घोषणा दिल्या जात आहेत मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात। जरांगे पाटील आता थोड्याच वेळात आझाद मैदानावर पोहोचतील आणि त्या ठिकाणी जरांगे पाटील आपली भूमिका मांडतील। जरांगे पाटलांचे ठरवलं तर मुंबईमध्ये येणार आणि ते आले। आता जरांगे पाटील काय भूमिका मांडतात, खरं तर त्यांची मागणी जी आहे की सगळ्या सोयऱ्याची मागणी आहे त्यावर जरांगे पाटील ठाम आहेत। सगळ्या सोयऱ्याचा जो अध्यादेश आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे। तसेच हैदराबाद गॅजेट असेल, सातारा असेल, बॉम्बे गॅजेट असेल त्याच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण भेटावं अशी ही जरांगे पाटील यांची मागणी आहे। परंतु जरांगे पाटील यांना जे 1 दिवसाच्या आजची मुदत दिलेली आहे, जरांगे पाटील 1 दिवसात आंदोलन आटोपणार नाहीत, कारण मागण्या 1 दिवसात पूर्ण सरकार करेल का नाही हे महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे जर एका दिवसात जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्या तर जरांगे पाटील यांचं आंदोलन एका दिवसात संपेल, परंतु अशी शक्यता कमी आहे कारण जरांगे पाटील यांच्या मागण्या 2 वर्षात सरकारने मान्य केल्या नाही, त्यामुळे 1 दिवसात मान्य करतील का हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण मराठा समाजाचा आक्रोश गेल्या 70 वर्षापासून आहे की मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे ते ओबीसीमधून, त्यामुळे हा समाजाचा आक्रोश आज मुंबईच्या आझाद मैदानापर्यंत पोहोचलेला आहे आणि हा थोड्याच वेळात मंत्रालयापर्यंत पण पोहोचेल। या ठिकाणी बघू शकता की मोठ्या प्रमाणात तरुण खास करून सांगू इच्छितो की या मोर्चामध्ये तरुणांचा मोठा समावेश आहे। 80% तरुण या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि जरांगे पाटलासोबत ते ग्रामीण भागातून आलेले आहेत। या तरुणामध्ये नक्कीच तुमच्याकडे येऊच आम्ही, नक्कीच पुन्हा एकदा येऊच तुमच्याकडे। थोडंसं थांबा, आम्ही पुन्हा तुमच्याकडे अपडेट्ससाठी येऊ। फ्रीवे पासून पायी चालत जाण्याच्या पोलिसांनी आता आंदोलकांना सूचना केलेल्या आहेत, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी गाड्या घेऊन जाऊ नका असं पोलिसांनी आवाहन केलंय। मोजक्याच गाड्यांना आझाद मैदानात जाण्यास परवानगी आहे। थेट जाऊया आपले प्रतिनिधी कृष्णा यांच्याकडे। कृष्णा, श्रोते आपण पाहतोय मी सध्या फ्रीवे जवळ आहे जिथं मनोज जरांगे आणि त्यांच्या सोबतच्या सगळ्या गाड्यांचा ताफा उतरला आणि मनोज जरांगे पाटील आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत काही प्रमुख गाड्या होत्या त्या गाड्या पोलिसांनी सोडलेल्या आहेत। मात्र आंदोलकांच्या गाड्या पोलीस सोडायला तयार नाहीयेत कारण इथून
जर गाड्या पुढच्या आझाद मैदानच्या परिसरामध्ये सोडल्या तर तिथे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते, त्याचबरोबर रहदारीची अडचण होऊ शकते आणि म्हणून सगळ्या आंदोलकांना पायी चालत आझाद मैदानापर्यंत जा अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या पोलिसांकडून देण्यात आलेल्या आहेत। मात्र काही आंदोलक अजूनही गाडी घेऊन जाण्यावरती ठाम आहेत। इथून आपण पाहतोय आझाद मैदान हे जवळपास 1.5 ते 2 किलोमीटरचं अंतर आहे आणि त्यामुळे पायी चालत गेल्यास हे रस्ते जे आहेत ते पुढचे मोकळे राहतील आणि त्यामुळे होणारी गर्दी जी आहे ती पाहता गाड्यांमुळे अडचण रस्त्यावरती होणार नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि त्याच पद्धतीने पोलिसांना समजावून सांगण्याचा प्रयत्न आंदोलकांना करतायत, पोलीस करतायत। मात्र अजूनही काही आंदोलक जे आहेत ते आपल्या गाड्या घेऊन जाण्यावरती ठाम आहेत। अगदी फ्रीवेच्या दोन्ही लेन पुढेपर्यंत आपण पाहतोय पूर्णपणे गाड्यांनी भरलेले आहेत, संपूर्ण फ्रीवेवरती गाड्या आहेत आणि त्यामुळे अशा सगळ्याच गाड्या जर सोडायच्या झाल्या तर मोठी वाहतूक कोंडी आझाद मैदान त्याच्या सगळ्या परिसरामध्ये होऊ शकते, त्याचबरोबर रहदारीची अडचण होऊ शकते। अशी सगळी जी काही माहिती आहे ती पोलिसांच्या माध्यमातून या सगळ्या आंदोलकांना दिली जाते आणि आपण पाहतोय या गाड्या आझाद मैदानकडे जाऊ नये त्यासाठी पोलिसांनी फ्रीवे जिथे संपलेला आहे तिथे बॅरिकेडिंग केलेलं आहे, त्याचबरोबर मुंबई पोलीस आणि CRPF यांच्या ज्या तुकड्या आहेत त्या सुद्धा तैनात केलेल्या आहेत आणि सगळ्या आंदोलकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जातोय की गाड्या तुम्ही नेऊ नका। मात्र अजून सुद्धा काही आंदोलक हे गाड्या घेऊन जाण्यावरती ठाम आहेत, तशा पद्धतीची भूमिका ते मांडतायत, घोषणाबाजी मोठ्या प्रमाणामध्ये करतायत। आझाद मैदानची क्षमता ही जवळपास 5000 इतकी आहे, मात्र बाजूचा सगळा रस्त्यांचा परिसर पाहिला तर बाजूलाच मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय आहे, त्याचबरोबर कोर्टाचा परिसर सुद्धा आहे आणि आजूबाजूला थोड्या पुढे अंतरावरती हायकोर्ट, त्याचबरोबर सेशन कोर्ट आणि मंत्रालय सुद्धा आहे। त्यामुळे या परिसरामध्ये जर गाड्या मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या तर तिथले रस्ते ब्लॉक होऊ शकतात आणि ते टाळण्यासाठी या सगळ्या आंदोलकांना पायी चालत मुंबईच्या आझाद मैदान गाठा अशा पद्धतीची माहिती पोलिसांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याच फ्रीवेच्या आजूबाजूला काही पॉइंट हे मुंबई पोलिसांनी ठरवलेले होते ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली होती, मात्र बऱ्याचशा गाड्या ह्या पार्किंगमध्ये अजून सुद्धा गेलेल्या नाहीयेत आणि म्हणून सगळ्याच आंदोलकांना पायी चालत जा आणि तुमच्या गाड्या पार्किंगमध्ये लावा किंवा या फ्रीवेच्या परिसरामध्ये राहू द्या असे देखील पोलिसांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे। मात्र फ्रीवेच्या दोन्ही लेन शेकडो गाड्यांनी भरलेल्या आहेत, त्यामुळे या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या आता फ्रीवे जिथे संपलाय त्या वाडी बंदरच्या परिसरामध्ये थांबवण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या सगळ्या गाड्या ज्या आहेत ते इथेच ठेवण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय। मात्र उर्वरित सगळ्या आंदोलकांना पायी चालत तुम्ही मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जा अशा पद्धतीचं आवाहन पोलिसांच्या माध्यमातून केलं जात आहे। जवळपास 10 वाजता मनोज जरांगे पाटील हे व्यासपीठावरती उपोषणाला बसतील, मात्र त्यानंतर ती किती वेळ बसतात कारण आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची अधिकृत परवानगी आझाद मैदान पोलिसांनी आंदोलनाला दिलेली आहे। त्यामुळे पुढच्या काही दिवसांच्या परवानगीसाठी जरी आज मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे जे काही पदाधिकारी आहेत ते प्रयत्न करत असले तरी मात्र अद्याप ते परवानगी दिलेली नाहीये। त्यामुळे हे आंदोलन किती दिवस सुरू राहणार, कशा पद्धतीने सुरू राहणार, मनोज जरांगे पाटील आणि आंदोलकांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सरकार दरबारी कशा पोहोचणार आणि त्यावरती सरकार काय तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र मोठी गर्दी या परिसरामध्ये पाहायला मिळते। बघू शकतो दुसऱ्या बाजूला जर गेलो तर हे पूर्ण प्रेस क्लब या बाजूने सुद्धा मोठी ही आंदोलकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। नजर जाईपर्यंत मराठा आंदोलक हे या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे आंदोलन या ठिकाणी ही मराठा बांधव आपल्याला करताना पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन नागनाथसह मी हिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई। ही दोन दृश्य आपण पाहतोय, एकीकडे आझाद मैदानाचा हा संपूर्ण परिसर मराठा आंदोलकांना त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। या संपूर्ण परिसरात मराठा आंदोलक दिसत आहेत, हे सगळे आंदोलक भगव्या टोप्या घालून भगवी उपरणं घालून आलेले आहेत, त्यांच्या हातात फलक आहेत। दुसरीकडे आझाद मैदान जे प्रत्यक्ष आतलं मैदानाचा भाग आहे तो सुद्धा आपण पाहतोय, त्या ठिकाणी एक छोटेखानी असं स्टेज उभारण्यात आलंय। आझाद मैदानाच्या हा संपूर्ण बाहेरचा परिसर आहे म्हणजे CSMTचा मुंबई महानगरपालिकेच्या भागातला हा संपूर्ण रस्ता मराठा आंदोलकांनी पूर्णपणे हा रस्ता जो आहे तो भरलेला आहे। याशिवाय आता मनोज जरांगे यांचा ताफा म्हणजे मनोज जरांगे यांची गाडी आणि त्यांच्या सोबत इतर काही गाड्या ज्या आहेत त्या सुद्धा आता या परिसरात दाखल होत आहेत। हा संपूर्ण परिसर मराठा आंदोलकांनी फुलून गेलेला आहे। मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून निघालेले होते, 27 तारखेला ते निघालेले होते आणि वाटेत ठिकठिकाणी त्यांच्यासोबत मराठा आंदोलक येऊन सामील होत होते। हे सगळे मराठा आंदोलक आता मुंबईत दाखल झाले, त्या व्यतिरिक्त काही मराठा आंदोलक हे थेट मुंबईत आझाद मैदान आणि त्या परिसरात दाखल झालेले होते। हा संपूर्ण परिसर आपण पाहतोय, CSMTचा हा परिसर आहे, मुंबई महानगरपालिका त्याच्या समोरच आहे आणि आझाद मैदान आपण या ठिकाणी पाहतोय। आझाद मैदानाच्या बाहेरचा हा सगळा भाग आहे जो पूर्णपणे मराठा आंदोलकांनी त्या ठिकाणी
फुलून गेलेला आहे। दुसरीकडे मनोज जरांगे यांची गाडी आणि त्यांच्या सोबत सोडण्यात आलेल्या 5 ते 7 गाड्या या पुढच्या काही मिनिटात आझाद मैदान परिसरात दाखल होणार आहेत।